गुड मॉर्निंग फायटर्स. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. चला सर्व बालमित्रांना गुड मॉर्निंग. अजून आपल्याला बाळांनो एक दोन लेक्चर लागेल. आजचं एक लेक्चर आणि अजून एक लेक्चर लागेल, ज्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, भूमितीचं बेसिक पार्ट क्लिअर करणार आहे. ओके, मागच्या याच्यामध्ये मला वाटतं आपण अँगल पर्यंत आलो होतो का बघा. बरं, एकदा 5 मिनिट रिवाइज करूत आपण मागचा पार्ट. एकच मिनिट. हा चला, मागचा जो पार्ट आहे तो एक 5 मिनिटात रिवाइज करू. तू चला. गुड मॉर्निंग स्वराज, गुड मॉर्निंग बेटा. भक्ती, अन्विता, रुद्रा, चलो सर्वांना गुड मॉर्निंग. आता आपण आज जो पार्ट बघणार आहे तो पार्ट 2 बघणार आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला जे पार्ट आपण मागच्या ह्याच्यात स्टडी केला तो आपल्याला एकदा रिवाइज करायचा आहे 5 मिनिट. हा, आठवड्यामध्ये जेव्हा आपलं पहिलं लेक्चर असेल ना, म्हणजे याच्या अगोदर सरांचे मराठीचे, सरांचे इंग्लिशचे किंवा मराठीचे सुंबे सरांचे 3 लेक्चर होतात. त्याच्यानंतर आपला लेक्चर होतो, बरोबर आहे. मग पहिलं जे लेक्चर असेल ना त्याच्यात एक 5 मिनिट मागचा जो भाग असेल तो रिवाइज करत राहू. ओके, चला. बर, शाळा सुरू झाल्या. ओके, सर्वांना आता रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, सर्वांनी आता आपल्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीची माहिती सर्वांना सांगायची बाळांनो. जेवढे तुमचे क्लासमेट असतील त्या सर्वांना सांगायचंय. नंबर तर माहिती आहे सर्वांना आपला. यस, ओके. 2 नंबर आहेत ऑफिशियल, 90, 21, 10, 10, 29. आणि दुसरा काय, 70, 70, 09, 09, 47. ओके, यस, चला, डन. लक्षात. बर, शाळेत गेल्यानंतर सर्वांना इन्फॉर्म करायचं बाळा. नंबर नोट केला का बघा. बर, आज आपण जे मागच्या लेक्चरमध्ये बिंदू नावाचा पार्ट स्टडी केला, ज्याला आपण पॉइंट म्हणायचो, बरोबर आहे. आणि पॉइंट एक पहिला पॉइंट आहे, जो पॉइंट आहे असं म्हटलं होतं आपण. कळालं. बिंदू म्हणजे काय, एक ठिपका असा. म्हणजे आपण जेव्हा सेंटेन्स लिहितो, काहीतरी निबंध लिहित असेल, काही लिहित असेल, तर जो फुल स्टॉप देतो बाळांनो, त्या फुल स्टॉपला म्हणायचं बिंदू, बरोबर आहे. मग आपण हा बिंदू असतो, याचा वापर काय होतो, तर वर्टेक्स दाखवण्यासाठी किंवा काही बिंदू डायग्रामच्या एक्सटिरियर पार्टमध्ये आहेत, इंटिरियर आहेत, म्हणजे आत आहेत का बाहेर आहेत, है ना, हे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं होतं. आता आपण मराठी मीडियमचे विद्यार्थी आहोत सगळे. मॉर्निंगला जी बॅच आहे ना बाळांनो, ती मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांची आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला इंग्लिशमध्ये लिहिण्याची आता गरज नाही. त्यांची बॅच सायंकाळी आहे. इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी असतील त्यांची बॅच सायंकाळी आहे. म्हणून तर तुम्हाला म्हटलं ना की ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी ही महाराष्ट्रातली एकमेव अकॅडमी आहे जी मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमाची सेपरेट बॅचेस घेतात. आपल्या याच्यावरती सेपरेट बॅचेस होतात बाळांनो. लक्षात. कन्फ्युजन नको कोणाला, किंवा एखाद्याला मराठीमध्ये कळतं त्याला इंग्लिशमध्ये कळत नाही, किंवा एखाद्याला इंग्लिशमध्ये कळतं मराठीमध्ये, पण टाइम तर वेस्ट होतो ना दोघांचा, दोन्ही याच्यामध्ये हे करताना, बरोबर आहे की नाही. मग आपल्याला मराठीमध्येच असेल सगळं. आता बिंदू झालं, त्याच्यानंतर रेषाखंड. काय हो, रेषाखंड, बरोबर आहे. रेषाखंड हा पार्ट स्टडी केला. बरं, हा रेषाखंड नेमका होता काय, तर पहा, रेषाखंड दिसना चालले का, बरोबर. एकच मिनिट. हा, रेषाखंड. चलो, रेषाखंड. रेषाखंड कशाला म्हणत होतो, समजा आपल्याला ही एक पूर्ण अशी एक रेषा दिली असेल, आणि रेषा आहे का रेषाखंड आहे, कसं ओळखायचं. रेषेला दोन्ही बाजूंनी बाण असतात, इकडे पण इकडे पण, आणि ते बाण काय सांगतात, तर बाण असं सांगतात की ह्या बाजूला त्याची लांबी अनंतापर्यंत आहे. काय, अनलिमिटेड आहे, अमर्याद लांबी आहे. त्याचबरोबर इकडच्या साईडला सुद्धा त्याची लांबी काय, अमर्याद आहे, अमर्याद आहे असं सांगतात, बरोबर आहे. ही लाईन झाली. पण याच्यातला मी जर एक तुकडा घेतला बाळांनो, या रेषेचा एक तुकडा घेतला, तर त्याला म्हणतो आपण खंड. खंड म्हणजे काय, सेगमेंट. ओके, तर हा लाईनचा एक तुकडा म्हणजे काय, तर रेषाखंड. लाईनचा एक तुकडा म्हणजे रेषाखंड. हा एवढा झाला तुमचा रेषाखंड. लक्षात. हा काय झाला तुमचा रेषाखंड. ओके, यस. बर, आता हा रेषाखंड भाग झाला. ह्याच्यानंतर आपण पुढे काही पॉइंट बोललो याचे, की बाबा हे जे असतात ना दोन, यांना म्हणायचं एंड पॉइंट. यांना काय म्हणायचं,
एंड पॉइंट म्हणजे अंत्यबिंदू, शेवटचे दोन बिंदू. रेषेला शेवटचे बिंदू असतात का? नाही. का? कारण ती अनलिमिटेड असते, ती अमर्याद लांबीची असते, त्याच्यामुळे त्याला अंत्यबिंदू नसतात. पण रेषाखंडाला मात्र दोन अंत्यबिंदू असतात. म्हणजे काय? इकडचा एक अंत्यबिंदू, इकडचा एक अंत्यबिंदू. ओके, यस, असे दोन अंत्यबिंदू असतात. पुढं आता आपण याच्यानंतर रेषा दाखवताना समजा नावं असतील असे तर ए बी दाखवतो असे, बरोबर आहे. पण रेषेला मात्र असं नाही दाखवणार आपण. रेषेला काय? रेषा यल, रेषा यम असं दाखवतो. कळालं? ओके, पाहता या पुढचा पार्ट आपण स्टडी केला होता ज्याचं नाव होतं रेषा, लाईन. मग रेषा कोणाला म्हणायचं? तर रेषा म्हणायचं आशयाला. आता ह्याला दाखवताना कसं दाखवतो तो आपण? रेषा यल, एकच नाव, ते पण स्मॉल. कॅपिटल होतं का? नाही, स्मॉल अल्फाबेट होतं. बर, मग आता ही रेषा म्हटलं, मी काय म्हटलं? रेषा यल. याला दोन्ही बाजूनी बाण आहे आणि दोन्ही बाजूनी बाण काय सांगतो? दोन्ही बाजूनी ह्याची लांबी अमर्याद आहे. मग लांबी अमर्याद आहे म्हटल्यानं याला अंत्यबिंदू असतील का? नाही, ह्याला अंत्यबिंदू बिलकुल नसणार आहे. ओके, बर. दुसरं महत्वाचं आहे की याच्यानंतर आपण असा पॉइंट बघितला होता, तो म्हणजे की या रेषेवर समजा असे पॉइंट असतील बरोबर रेषेवर, तर या पॉइंटला म्हणायचं एक रेषीय. आणि जे पॉइंट समजा रेषेच्या बाहेर असतील असे असे रेषेच्या बाहेर म्हणल्यापेक्षा जे एका सरळ रेषेत नसतील तर त्यांना म्हणायचं नैक रेषीय. एका सरळ रेषेत असतील बिंदू तर त्यांना म्हणायचं एक रेषीय, आणि सरळ रेषेत नसतील तर त्यांना म्हणायचं नैक रेषीय. कोलिनियर, नॉन कोलिनियर असे नावं दिली ते बघा आपण, बरोबर आहे. यस, आता आपल्याला तरी लिहिताना इथे आपण बायलँग्वेजच बोलणार आहे बोलताना, बरं. काही शब्द जे महत्वाचे असतील ते मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगणारच आहे. हे झाला. ओके, याच्यानंतर आपण दुसरा एक पार्ट स्टडी केला रेषानंतर, समांतर रेषा. काय पार्ट बघितला होता बघा? समांतर रेषा हा पार्ट आपण स्टडी केला होता. आता समांतर रेषा, पॅरलल लाईन कोणाला म्हणायचं? मग मी तुम्हाला एक प्रतल नावाचा कन्सेप्ट सांगितला होता. काय? प्रतल. प्रतल म्हणजे काय? जो समान पृष्ठभाग असतो त्याला प्रतल म्हणायचं. मग तो कसाही असेल पण तो सपाट, समान नाही, एकच पाहिजे. सपाट पृष्ठभाग असेल तर त्याला म्हणायचं प्रतल, है ना. एकदम प्लेन असा सपाट, जसं की ही भिंत आहे, है ना, मागची आपल्या बोर्डची भिंत आहे समजा पॅनलची, तर ती काय? सपाट आहे, त्याला एक प्लेन म्हणा, है ना. फक्त त्याची काय? लांबी चारी बाजूंनी अनलिमिटेड असते म्हणजे अमर्याद असते. ठीक आहे, चला. मग समांतर रेषा कोणाला म्हणायचं? एकाच प्रतलातील दोन रेषा एकमेकींना छेदत नसतील तर त्यांना म्हणायचं समांतर रेषा. पहा बरं, मी एक डायग्राम काढतो. एकाच प्रतलातील समजा हे असं, एकाच प्रतलातील, ते प्रतल झालं, चौकोनी डब्बा म्हणजे काय? प्रतल. एकाच प्रतलातील ह्या दोन ह्या दोन रेषा एकमेकींना छेदतात का? नाही छेदतात. मग एकमेकींना छेदत नसतील तर त्यांना काय म्हणायचं बाळांनो? समांतर रेषा. पण ह्याच जर समजा अशा असतील, अशा, आता तुम्ही म्हणसाल सर ह्या कुठे छेदतात? इथं नाही छेदत, पण तुम्हाला माहितीये रेषेचा अर्थ काय होतो? दोन्ही बाजूंनी बाण म्हणजे त्याची लांबी अनलिमिटेड. ओके, म्हणजे आपल्याला ह्या अनलिमिटेड आहेत, पण दाखवताना बोर्डावर मला एवढंच दाखवावं लागेल ना, मी थोडं ना असं लांब काढू शकतो नाही. मग ह्या कधी ना कधी भेटणारच आहेत. बघा बरं, अशी वाढवली, ही अशी वाढवली, भेटल्या का नाही पहा बरं. म्हणजे कधी ना कधी एकमेकांना छेदणार आहेत. ओके, मग कधी ना कधी एकमेकांना छेदतील तर ह्या पॅरलल असतील का? नाही. ह्या पॅरलल असतील का? नाही. पण ह्या काय आहेत? पॅरलल, समांतर रेषा. ज्या एकाच प्रतलातील दोन रेषा एकमेकींना छेदत नसतील तर त्यांना म्हणायचं समांतर रेषा. त्यांना म्हणायचं समांतर रेषा. चला, समांतर रेषा, त्यांना काय म्हणायचं? समांतर रेषा. यस, ओके. झालं का?
याच्यानंतर आपण एक पुढे अजून पार्ट स्टडी केला ज्याचं नाव होतं लंब रेषा, परपेंडिक्युलर लाईन्स, लंब रेषा. आता लंब रेषा म्हणजे काय? एकाच प्रतलातील दोन रेषा जेव्हा एकमेकींना 90 अंशात छेदतात त्यांना म्हणायचं लंब रेषा. जसं की समजा एकाच प्रतलातले म्हणजे काय बाळांनो, एकाच पृष्ठभागावर दाखवलेले. समजा ही भिंत आहे ना, हे एक प्रतल आहे, मग ह्याच्यावरच दोन्ही रेषा दाखवा, नाहीतर एक याच्यावर आणि एक याच्यावर, त्या एका प्रतलातील होत नाहीत. हा प्रतल वेगळा असतो, हे पृष्ठभाग वेगळा, तर हा प्रतल वेगळा. ठीक आहे. मग एकाच प्रतलातल्या दोन रेषा एकमेकींना छेदत असतील, पण कशा छेदत असतील? 90 डिग्रीमध्ये, 90 अंशामध्ये जर छेदत असतील तर त्यांना म्हणायचं लंबरेषा, परपेंडिक्युलर लाईन. काय म्हणायचं? लंबरेषा, परपेंडिक्युलर लाईन. 1 मिनिट बाळांनो, कमेंट्स दिसणार चालल्यात मला तुमच्या. 1 मिनिट, खाली कमेंट करताय बरेच जण. भक्ती बेटा काय म्हणले? अरे बापरे, लय आल्यास. हां, सांगेल ना मी तुम्हाला, काहीच अडचण नाही. अरे बाळांनो, मी पूर्ण तुम्हाला सगळं जे आहे ना, सगळं मी व्यवस्थित सांगेल, बायलँग्वेज असल्यासारखं चालेल. ओके राघव बेटा? यस, काहीच टेन्शन घेऊ नका. पॅरलल लाईन्स, त्याच्यानंतर तुमच्या आल्या परपेंडिक्युलर लाईन्स, लंबरेषा. आपल्याला काही अडचण नाहीये, थोडासा वेळ लागेल, लागू द्या की, काही अडचण नाही. हां, आपण दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला बोलत राहू. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण पुढे गेलो आणि पुढे एक पार्ट स्टडी केला ज्याचं नाव होतं बघा किरण रे. किरण, काय नाव होतं? किरण रे. ओके, यस, रे, किरण किंवा रे म्हणतो आपण त्याला, हे नाव होतं. ओके, बर. आता याच्यामध्ये पहा, हे किरण काय असतं की एक त्याचा आरंभ बिंदू असतो, स्टार्टिंग पॉइंट असतो, आणि त्या स्टार्टिंग पॉइंट पासून कुठल्या तरी एकाच दिशेला अशी अनलिमिटेड लेंथ असलेली एक लाईन असते, की लाईन नाही म्हणता येईल त्याला, आपण असं म्हणू की बाबा अनलिमिटेड पर्यंत जाणारी ती एक रेषा असते. समजा अशी रेषाखंड म्हणू शकतो, कारण लाईन यासाठी म्हणता येणार नाही का बा इकडनं त्यानं बंद आहे, स्टॉप आहे म्हणून. ठीक आहे. मग हा तुमचा किरण जो आहे तो अनलिमिटेड असणार आहे या साईडला, पण या साईडला मात्र तो स्टॉप झालेला आहे. म्हणजे काय? याला एक अंत्यबिंदू आहे, म्हणजे एंड पॉइंट काय? याला एक एंड पॉइंट आहे. पण दुसऱ्या साईडला याला एंड पॉइंट आहे का? नाही. दुसऱ्या साईडला ते अमर्याद लांबी आहे. दुसऱ्या साईडला कशी आहे? अमर्याद लांबी आहे. आलं लक्षात? मग दुसऱ्या साईडला अमर्याद लांबी आहे, मग आपण याला काय म्हणू शकतो? किरण. काय म्हणणार? किरण. आरंभ बिंदूपासून एका साईडला अमर्याद लांबी असलेल्याला आपण किरण म्हणणार. बर, मग आता याला एकच अंत्यबिंदू असतो. महत्वाचं पहा, समजा एक किरण इकडं आहे, एक किरण इकडं आहे, दोघांमध्ये 180 अंशाचा कोन आहे, म्हणजे याचा अर्थ एक इकडे असेल तर एक पाठीमागे आहे. बरोबर आहे? एक इकडे असेल तर एक पाठीमागे आहे. मग या किरणांना काय म्हणायचं? विरुद्ध किरण, ऑपोजिट रे. विरुद्ध किरण, ऑपोजिट रेज. ओके, चला ह्याला काय म्हणणार मग आपण? ऑपोजिट रेज. ओके, ह्यांना म्हणणार ऑपोजिट रे, विरुद्ध किरण. झालं? बर, मग आता किरण नंतर आपण एक पार्ट स्टडी केला ज्याचं नाव होतं अँगल. ज्याचं नाव काय होतं? अँगल. पहा बरं, मग आता अँगल काय होतं? एकच मिनिट. अँगल, अँगल ज्याला आपण काय म्हणतो? कोन म्हणतो. अँगल म्हणजे काय? कोन. राईट. हा, एकाच प्लेन मध्ये असतील तर त्याला काय म्हणायचं? मराठीमध्ये माहिती, एकाच प्लेन मध्ये, पण इंग्रजीत काय म्हणायचं? को प्लेनर. बरोबर आहे? बर, आणि एका सरळ रेषेत असतील तर इंग्रजीमध्ये त्याला कोलिनियर, आणि नसतील तर नॉन कोलिनियर. मग पाहता, आता एकाच प्लेन मध्ये म्हणजे को प्लेनर, दोन रे आहेत पण ते नॉन कोलिनियर. म्हणजे काय? एका सरळ रेषेत नाहीत ते दोन कोण. काय? दोन किरण काय एका सरळ रेषेत नाहीत. दोघांचा आरंभ बिंदू एकच आहे, पण ते वेगवेगळ्या दिशेला जात आहे. बरोबर आहे? हा किरण इकडे जातो, हा किरण इकडे जातो, पण मात्र त्यांचा आरंभ बिंदू काय? कॉमन आहे. आरंभ बिंदू कॉमन आहे. बरोबर आहे? मग आरंभ बिंदू जर हा कॉमन असेल, पहा, आरंभ बिंदू जर हा तुमचा कॉमन असेल तर या आरंभ बिंदू जवळ एक जो तयार होतो ना, ह्याला आपण कोन म्हणतो. हे असं जे तयार होतं ह्याला काय म्हणतो आपण? कोन म्हणतो. राईट? अँगल म्हणतो. मग तो अँगल झाला. मग याच्यावरनं आपण अँगलचे
प्रकार स्टडी केले होते. मला वाटतं लिहून झालं का? एकदा चेक करा बरं मागच्या लेक्चरचं. टाइप्स ऑफ अँगल मध्ये मी तुम्हाला लिहून दिलंय का बघा बरं एकदा. थांबा. एकच मिनिट हा. बेसिक ऑफ जॉमेट्री आपण पार्ट 2 बघतोय ना. मागच्या याच्यात अँगल लिहून दिले का तुम्हाला? मला बघू द्या. प्रविशाल कोन, रिफ्लेक्स अँगल, थांबा. काय काय झालता बघा. लघुकोन झालता, त्याच्यानंतर तिसरा विशाल कोन झालता. ओके. आणि रिफ्लेक्स अँगल आपला चालू होता. बरोबर आहे. चला सगळ्यांचं म्हणजे लिहून कुठून घ्यायचं मी ते सांगतो तुम्हाला. यस. आता याच्यामध्ये अँगल म्हणजे काय हे असा. बर, याच्यात पहिला आपण प्रकार स्टडी केला होता ज्याचं नाव होतं काटकोन. काय नाव होतं? काटकोन. ज्याचं नाव होतं काटकोन, ज्याला आपण काय म्हणतो? राईट अँगल. काटकोन, राईट अँगल. ओके. त्याच्यानंतर दुसरा होता याचा प्रकार, तो म्हणजे लघुकोन. लघुकोन, ॲक्यूट अँगल. ठीक आहे. ॲक्यूट अँगल, लघुकोन, ॲक्यूट अँगल. बर. आणि तिसरा प्रकार होता याचा विशाल कोन. मी एका याच्यामध्ये सांगेल आणि इथून पुढे मात्र मग लिहायचं विशाल कोन झाल्यानंतर, ज्याला नाव दिलं आपण ऑप्टिव्ज अँगल. ऑप्टिव्ज अँगल. ओके. आता लघुकोन कोणाला म्हणायचं? पहिल्यांदा काय? काटकोनाला. काटकोन कोणाला म्हणायचं? तर ज्याच्या कोणाचे माप किंवा ज्या कोणाचे माप एक्झॅक्ट 90 डिग्री असते, 90 डिग्री असते, त्याला म्हणायचं काय? राईट अँगल काटकोन. बर. दुसरा प्रकार होता लघुकोन. ज्या कोणाचे माप किंवा जर कोणाचे माप 0 डिग्री पेक्षा जास्त आणि 90 डिग्री पेक्षा कमी, 0 पेक्षा जास्त आणि 90 डिग्री पेक्षा कमी असं जर असेल तर त्याला म्हणतो आपण लघुकोन. मी काय म्हटलं बघा? 0 पेक्षा जास्त आणि 90 पेक्षा कमी. आणि 0 पेक्षा जास्त मग 0च असेल तर काय असणार आहे त्याचं नाव? है ना, काहीतरी वेगळं असेल. बरं, ते बघूत नंतर. पण काय आहे ते? 0 पेक्षा जास्त, 90 अंशापेक्षा कमी, त्याला म्हणतो आपण ॲक्यूट अँगल, लघुकोन. त्याच्यानंतर पुढे आपण आलो तर ऑप्टिव्ज अँगल. तर 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी. 180 अंशापेक्षा कमी असं जर असेल तर त्याला म्हणतो आपण ऑप्टिव्ज अँगल, विशाल कोन. हे तुम्ही लिहिलंय भक्ती बेटा. मागच्या लेक्चरमध्ये बेसिक ऑफ जॉमेट्रीचं पहिलं लेक्चर जे झालं ना, त्याच्यामध्ये इथपर्यंत लिहिलंय आपण, त्याच्यामुळे आता लिहायचं नाही. आता मात्र इथून पुढचा चौथा जो प्रकार असेल ना, चौथ्या प्रकारापासून आपल्याला लिहायचंय. ओके. चला, चौथ्या प्रकारापासून आपल्याला लिहायचं आहे. मग लिहा आता. हेडिंग चौथा प्रकार नंबर 4. चौथा प्रकार तो काय होता? प्रविशाल कोन. हेडिंग लिहिली होती बघा, आठवतंय का तुम्हाला? प्रविशाल कोन, ज्याला आपण म्हणतो रिफ्लेक्स अँगल. ज्याला आपण काय म्हणतो? रिफ्लेक्स अँगल. प्रविशाल कोन, रिफ्लेक्स अँगल, प्रविशाल कोन. चला, प्रविशाल कोन, रिफ्लेक्स अँगल. झालं का? क्लिअर? प्रविशाल कोन किंवा रिफ्लेक्स अँगल.
ओके, हा आता हे काय असतं, हा तसं डन बोलत चला. हे काय असतं पा, जर दिलेल्या कोणाचे माप किंवा ज्या कोणाचे माप 180 अंशापेक्षा जास्त असते. आता बुकमध्ये आपल्याला शालेय अभ्यासक्रमामध्ये बा, स्कॉलरशिपच्या म्हणत नाही मी, तर 3च कोणाचा उल्लेख जास्त केलेला आहे. हे आपल्याला कधी पाहायला मिळालंच नाही, बरोबर आहे. मी इथं लिहितो, ज्या कोणाचे माप, बघा, ज्या कोणाचे माप, हा, 180 अंशापेक्षा जास्त असते, पण 360 अंशापेक्षा कमी असते. 360 अंशापेक्षा कमी असते. त्यास काय म्हणतात, प्रविशालकोन म्हणतात. प्रविशालकोन म्हणतात. प्रविशालकोन म्हणतात. त्यास प्रविशालकोन म्हणतात. चला, क्लिअर झालं का? त्यास प्रविशालकोन म्हणतात. झालं का? येस ऑर नो? चला, क्लिअर. हा, तर याची डायग्राम कशी असेल बर पहा. आता आपण डायग्राम काढणं गरजेचं आहे बरं. प्रविशालकोन, आता हा जर असेल समजा 180 अंशापर्यंत, तर 180 अंश म्हणजे काय असते, असा असतो. पण हा 180 अंशापेक्षा जास्त आहे, म्हणजे असा असेल समजा. हा 210 डिग्री असेल, तर या कोणाला काय म्हणणार आपण, प्रविशालकोन म्हणणार. काय म्हणणार, प्रविशालकोन. 180 अंशापेक्षा जास्त पण 360 पेक्षा कमी, त्याला म्हणायचं प्रविशालकोन. आता याच्यामध्ये अजून एक प्रकार पडतो. समजा ते कोणच जर 180 अंश असेल तर, है ना, तुम्ही काय लिहायचं, वाक्य लिहायचं पूर्ण सेंटेन्स, आणि त्याच्या खाली तुम्हाला डायग्राम काढायचा. चला सर्वांनी, हा, फाउंडेशन वाले, इयत्ता 3री फाउंडेशन वाले, चला, इयत्ता 3रीचे फाउंडेशन वाले विद्यार्थी बाळांनो, तुम्ही पण व्यवस्थित लिहा बरं. म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षी पुन्हा स्टडी करायचाच, पण आता तुमचं बेसिक क्लिअर झालं पाहिजे. हे 3रीचे जे विद्यार्थी आहेत ना फाउंडेशन वाले, आता याच्यामध्ये 3रीचे विद्यार्थ्यांनी काय करायचं, व्यवस्थित लिहून घ्यायचं तुम्ही पण. यस, ओके. चला, आता याच्यामध्ये आपल्याला झालं, ओके. पुढचा जो प्रकार पडतो तो म्हणजे काय, तर 5 नंबर. जर समजा, बघा, 5 नंबर, सर बाजूला व्हा, घ्या, लिहायचं बाकी होतं होय, लिहा. चला चला, नोट करा, फास्ट फास्ट नोट करा. झाले का? ओके, डन. चला मग आता पुढे. आता आपल्याला प्रविशाल कोण झालं. आता नंतर पहा, सरळ कोण काय असतं. सरळ कोण, स्ट्रेट अँगल. सरळ कोण त्याला काय म्हणायचं, स्ट्रेट अँगल. ओके, सरळ कोण, स्ट्रेट अँगल. आलंय. बर, आता हा सरळ कोण किंवा स्ट्रेट अँगल काय असतो पहा. तर याच्यात पाहता,
जर किंवा ज्या कोणाचे माप, डायरेक्ट लिहा ना, ज्या कोणाचे माप, ज्या कोणाचे माप काय असेल, 180 अंश असते, त्यास सरळ कोन म्हणतात. त्यास काय म्हणतात? सरळ कोन म्हणतात. त्यास सरळ कोन म्हणतात. काय पहा, ज्या कोणाचे माप 180 अंश असते त्यास काय म्हणतात? सरळ कोन म्हणतात. स्ट्रेट अँगल. ओके, स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगलची डायग्राम काय असेल पहा, एक इकडे असतो हा तुमचा, तर दुसरा हा इकडे असतो. राईट. मग इथे जो तुमचा हा तयार होतो ना बाळांनो, याला म्हणायचं 180. त्याला काय म्हणायचं? 180 डिग्री. आणि हा असेल तुमचा सरळ कोन. काय असेल? हा सरळ कोन असेल. स्ट्रेट अँगल. काय? स्ट्रेट अँगल, सरळ कोन. आलं लक्षात? स्ट्रेट अँगल, सरळ कोन. चला, स्ट्रेट अँगल, सरळ कोन. झालं का? ओके, बर. आता मला सांगा, दोन राहिले बघा. आता दोन कोणांचे नाव राहिले. दोन कोणते कोण राहिले लक्षात घ्या. एक तुमचा एक राहिला बघा. आता समजा 0 अँगल असेल तर त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं शून्य कोण. 6 नंबर शून्य कोण. काय म्हणायचं? शून्य कोण, ज्याला आपण म्हणतो 0 अँगल. ज्याला आपण काय म्हणतो? 0 अँगल. ज्या कोणाचं माप शून्य असतं त्याला शून्य कोण. काय पहा, तर ज्या कोणाचे माप, ज्या कोणाचे माप 0 डिग्री असते त्यास शून्य कोन म्हणतात. शून्य कोन म्हणतात. त्यास शून्य कोन म्हणतात. ज्या कोणाचे माप 0 डिग्री असते त्यास शून्य कोन म्हणतात. ज्या कोणाचे माप 0 डिग्री असते त्यास काय म्हणायचं? शून्य कोन म्हणतात. आलं लक्षात? चला, ज्या कोणाचे माप 0 डिग्री असते त्यास शून्य कोन म्हणतात. ओके, चला, कंप्लीट झालं का? त्या शून्य कोन म्हणतात. बर, मग डायग्राम कशी असेल पाहत. एक समजून घ्या बाळांनो. एक इकडे आहे, एक इकडे आहे समजा, असा हा किरण. आता हा 90 अंशाचा कोण आहे ऍक्च्युअल. हा कोण किती अंशाचा आहे? 90 अंशाचा. बरोबर आहे. तर हा 90 अंशाचा कोण आहे. आता समजा पहा, मी काय केलं, हा कमी केला आणि एवढाच केला, ह्याला म्हणायचं 30 डिग्री. मी पुन्हा याला काय केलं? कमी केलं, हे 10 डिग्री. मी परत याच्या जवळ आणलं 5 डिग्री. मी परत याच्या जवळ आणलं 2 डिग्री. आणि मी एक्झॅक्ट या रेषेवरती लिहिलं तर 0 डिग्री. म्हणजे जसं जसं मी हे कमी 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 करत जाईल ना, पहा, एकच मिनिट. याच्यामध्ये असेल बघा, रुलरमध्ये असेल बघा, बघूत आपण. आहे, चला इकडे या. हां, समजा 1 मिनिट. हे क्लिअर करतो बाळांनो. पहा, आता तुम्हाला इथे कळेल. फार सोपा आहे बाळांनो आणि एकदम इझी आहे. लक्षात घ्या. आता हा माहिती आहे तुम्हाला. हा काय आहे? हा 90 अंशाचा कोण आहे. दिसतंय का बघा? हां, हा जो इथे तुम्हाला अँगल दिसतोय ना, बर, हा वाला अँगल, एकच मिनिट. हा वाला, ह्या हाल, अच्छा, डायग्रामच तयार व्हायले का? थांबा, ही डायग्राम तयार झाली. डायग्राम नको आपल्याला, एकच मिनिट. हां, आता बघा, हा इथून सुरू करूत. हा 0 डिग्री, सॉरी, 90 अंशाचा कोण आहे. आता हा काय आहे तुमचा? 90 अंशाचा कोण आहे. तो 90 अंशाचा कोण कोणता आहे बघा? हा
हे हे जे दिसतो हा तुमचा 90 अंशाचा कोन आहे, राईट. पहा हा 90 अंशाचा कोन. आता मी काय केलं, थोडंसं इकडं बाजूला आलो आणि ह्याला कमी केलो. किती केलो बघा, 30 डिग्री केलो. काय केलो, 30 डिग्री केलो. झाला 30 डिग्रीचा. पहा आता 30 डिग्री. आता परत मी काय केलं, याला अजून कमी केलं. बरं 10 डिग्री घेतलं. 10 डिग्री बरोबर आहे. मी अजून कमी केलं. पहा समजा 5 डिग्री घेतला. ओके, मी याला अजून कमी केलं. लक्षात घ्या आता. आणि एक्झॅक्ट याच्यावर आणलं तर हा काय होईल तुमचा, पहा 0 डिग्री. बघा हा 90 होता, हा 30 आला, हा परत कमी केला, हा 10 वर आणला, 5 वर आणला आणि हा एक्झॅक्ट त्याच्यावर आणला. म्हणजे काय बाळांनो, ओरे माझी हँडरायटिंग लिहिलेली समजली नाही. ओय ओय बाबू, मला बघू द्या एकदा. हा याच्यातलं कोणतं नाही कळालं, पहा बरं. मागच्याच म्हणताय का हे वालं, वेदिका बेटा? हा तसं सांगा मला, म्हणजे कुठलं नाही याच्यातलं कळालं. ज्या कोणाचे माप, तसं मी वाक्य तर बोलतोच, मोठा फॉन्ट काढू म्हणताय की काय करू म्हणताय? बरं ठीक आहे, थोडंसं थांबा. याला आपण काय करू, तर हे बारीक करूत. हे ते जाड असल्यामुळं तुम्हाला दिसत नाहीये ते. ओके, हे पण थोडंसं बारीक करू. चला आता बघू द्या मला. हां ठीक आहे, आता दिसेल. ओके हां, तर हे तुमचे बघा अँगल. ओके अँगल. तर पहिले ह्याला कट करू का? ओके. तर हा 90 होता, थोडासा कमी केला. हे बघा हा 90 डिग्री होता, हा 30 डिग्री आला. त्याच्यानंतर हा 10 डिग्री आला, हा 5 डिग्री आला. आणि जेव्हा दोन्ही एकमेकावर लिहिणार तर ते 0 डिग्री येतील. मागचं का? बरं ठीक आहे ठीक आहे, यस. ओके, मागच्या याच्यातलं का? थांबा. ज्या कोणाचे माप 180 अंश असते त्याला. बरं ठीक आहे, मी मोठा फॉन्ट लिहितो. झालं नाही. आता 0 अंशाची रेष कशी दाखवायची, तर दोन्हीही तुमचे एकाच असे रेषेवरती आले पाहिजे. दोन्ही काय तुमचे एकाच रेषेवरती आले पाहिजे. यस. ओके. चला क्लिअर झालं. बर, डन. ओके, आता एक तुमचा राहतो लास्टवाला, ज्याचं नाव आहे पूर्ण कोन 7 नंबर. बघा आता दिसते की नाही हँडरायटिंग, पूर्ण कोन. चला दिसतंय, कंप्लीट अँगल. कंप्लीट अँगल बघा दिसते आता बाळांनो. हा कंप्लीट अँगल. आता हा कंप्लीट अँगल, पूर्ण कोन काय असतो? ज्या कोणाचे माप 360 डिग्री असते त्याला म्हणतात पूर्ण कोन. ज्या कोणाचे माप 360 डिग्री असते त्याला म्हणायचं पूर्ण कोन. आता मी परत त्याच्यावरती तुम्हाला एक असेल समजा याच्यामध्ये तर सांगेल मी. तर ज्या कोणाचे माप बघा दिसतंय का, ओळखू येतंय का? ज्या कोणाचे माप 360 डिग्री असं ते त्यास काय म्हणतात? त्यास पूर्ण कोन म्हणतात. पूर्ण कोन कोण म्हणतात? पूर्ण कोन कोण म्हणतात? कंप्लीट अँगल. त्याला काय म्हणायचं? कंप्लीट अँगल. चला दिसतंय. ओके, ह्याची लाईन कशी असेल, म्हणजे रेषा कशा असतील बघा. आपल्याला याच्यामध्ये 1 2 3 4 असे शेप दिलेत, म्हणजे हा नाही घेता येणार आपल्याला. या शेपमध्ये बघूत कोणता दिलेला आहे का आपल्याला? नाही, हे तर 3D येता. 2D मध्ये बर नको, जाऊ दे, मी सांगेन तुम्हाला आता. या हा पाहता, समजा हे एक, ओ नो, समजा ही एक तुमची अशी रेषा आहे, किरण आहे हा. आता हा इथे आपण अँगल मोजतो. इथे हा किती डिग्रीचा? 90 डिग्रीचा. हा काय झाला? 90 डिग्रीचा. मग मी काय केलं, याला असं केलं. हा किती झाला? 180 डिग्रीचा. वाढला ना आता. मग परत मी इथून हा काढला आणि हा असा केला, तर हा एवढा झाला. किती झाला? 200
70 डिग्रीचा, बरोबर आहे. बर, मी पुन्हा त्याला काय केलं, काढलो आणि हा जो असा होता ना, तो मी ही जी रेषा आहे याच्यावरती नेली, अशी मी वापस पुन्हा याच्यावरती नेली, तर हा घुमून असा झाला 360 डिग्री. म्हणजे आपण त्याला समजा अँगलची डायरेक्शन पकडली तर 0 डिग्री म्हणू शकतो आणि 360 डिग्री म्हणू शकतो. आतून जर काउंट केला तर 0 डिग्री, बाहेरून काउंट केला तर 360 डिग्री. 360 डिग्री. ओके. हा, चला, झालं का कंप्लीट? डन. इथे आपले कोणाचे प्रकार संपले बाळांनो. आता आपल्याला पुढचा जो भाग बघायचा आहे, आता कोण झालं ना, आता आपण त्रिकोणाकडे जाऊ. काय? त्रिकोणाकडे, ट्रायंगल. आता पुढचा बेसिक जो घेतोय आपण तो त्रिकोण. हे बाळांनो, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ इथपर्यंत घेणार आहे आपण. त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, है ना. यस. अरे बाकी होतं कोणाचं लिहायचं, थांबा, लिहा. डायग्राम काढत चला, म्हणजे तुम्हाला डायग्रामकडे बघलं कीच कळेल की अरे 0 डिग्री हा होय, 360 डिग्री हा होय. डायग्रामकडे बघलं की कळालं पाहिजे. चला, इथपर्यंत झालं का बघा. यस ऑर नो? ओके. हा, आता याच्यामध्ये आपण जो पार्ट स्टडी करतोय तो म्हणजे त्रिकोण आहे, ज्याला आपण म्हणतो, थांबा, हँडरायटिंग मला बरोबर काढू द्या. मग काय लोकेन को दिख नाही रही है ना. त्रिकोण, बरोबर आहे. बर, आता ह्या त्रिकोणामध्ये आपण ज्याला म्हणतो ट्रायंगल. काय म्हणतो? ट्रायंगल. त्रिकोण किंवा ट्रायंगल, राईट. बर, आता या त्रिकोणामध्ये तुम्हाला पहा 3 बाजू असतात. कोण म्हटलं की काय? 2च बाजू. आणि त्रिकोणामध्ये 3 बाजू. पहा बरं, याला आपण म्हणतो त्रिकोण. बाळांनो, त्रिकोण कशाला म्हणायचं रे? ही बंदिस्त आकृती असते, ज्याला 3 बाजू 3 कोण असतात, त्याला त्रिकोण म्हणतात, है ना. इट इज अन क्लोज फिगर विच हॅव्हिंग 3 व्हर्टायसेस. इट मीन्स 3 अँगल अँड 3 साइड्स. ओके, तर याला आपण त्रिकोण म्हणतो. मग या त्रिकोणामध्ये कधी कधी काय होतं बाळांनो, पहा, हे जे कोण दिलेत ना, हे अँगल, हे अँगल कधी कधी तिन्ही काय असतात, 90 अंशापेक्षा कमी असतात. कधी कधी काय होतं, तिन्ही 90 अंशापेक्षा कमी असतात. आणि हेच कधी कधी याच्यातला एखादा काय करतो, 90 अंशाचा होतो, तेव्हा नाव वेगळं. तिन्ही कोण 90 अंशापेक्षा कमी असतील तेव्हा नाव वेगळं. आणि एखादा कोण 90 अंश असेल तर त्याचं नाव वेगळं. आणि जर समजा 90 पेक्षा एखादा जास्त असेल तर त्याचं नाव वेगळं. आलं तुमच्या लक्षात? ओके. मग हे तुमचे कोणावरनं नावं पडले, मी ते आता सांगेल तुम्हाला नाव कोणते, तर कोणावरनं नाव पडले. पण कधी कधी काय होतं माहितीये, ह्या तिन्ही बाजू सारख्याच असतात. तिन्ही बाजू सारख्या असतात. मग आता बाजू सारख्या आहेत म्हटल्यानं त्याला नाव पडलं समभुज त्रिकोण. मग ह्याच्यातल्या समजा कोणत्याही फक्त 2च बाजू सारख्या असतील तर त्याला नाव पडलं समद्विभुज त्रिकोण. पहिलं काय होतं, इक्विलॅटरल ट्रायंगल. आयसोस्कल ट्रायंगल म्हणजे 2 बाजू सारख्या. आणि तिसरं, एकही बाजू सारखी नसेल तर त्याला नाव पडलं विषमभुज त्रिकोण, स्केलन ट्रायंगल. आलं लक्षात तुमच्या? ओके. यस. तर अशा प्रकारे तुमचे त्रिकोणाचे प्रकार पडतात. कोणावरून? त्रिकोणाचे प्रकार पडतात बाजूवरून. मग पहिल्यांदा आपण याचे प्रकार लिहूत. पहिला प्रकार लिहूत आपण कशावरून? कोणावरून, कोणानुसार. ठीक आहे. म्हणजे बघा, ओळख येते का? प्रकार आणि पुढे काय? कोणावरून. बरं, मी जे सेंटेन्स बार बार म्हणतो बरं, मी म्हणजे जे लिहिलंय ना त्याला मी बार वेळेस म्हणतो, नेहमी म्हणत राहतो. आलं लक्षात? नेहमी त्याला म्हणत राहतो मी. त्याच्यामुळं तिथं आहे ना, तुम्ही बघायचं आणि मी काय म्हणतोय ते एक लक्षात ठेवा. म्हणजे एखादा अक्षर ओळखू येत नसेल तर, प्रज्वल बेटा काय टाईप केला तू? ओके, पहा. तर याच्यात पहिला प्रकार कोणावरून. समजा 90 अंशापेक्षा कोणांची मापे असतील लहान, कमी असतील तर त्याला म्हणायचं लघुकोन त्रिकोण. काय म्हणायचं? लघुकोन त्रिकोण. पहा, जर
दिलेल्या, बघा ओळखू येते का, दिलेल्या तिन्ही, सर्व म्हणण्यापेक्षा तिन्ही, तिन्ही कोणांची मापे, जर दिलेल्या तिन्ही कोणांची मापे 90 अंशापेक्षा कमी असतील, जर दिलेल्या तिन्ही कोणांची मापे 90 अंशापेक्षा कमी असतील तर, पहा, दिलेल्या तिन्ही कोणांची मापे 90 अंशापेक्षा कमी असतील तर त्याला म्हणायचं लघुकोण त्रिकोण. अरे बाळांनो, याचं नावच नाही की आपण लिहिलं. थांबा, मी इथं लिहितो. इथे हेडिंग लिहा ना, पहिला प्रकार, आणि त्याचं नाव लिहा लघुकोण त्रिकोण, ॲक्यूट अँगल ट्रँगल. ॲक्यूट अँगल ट्रँगल काय म्हणायचं त्याला? ॲक्यूट, बघा, ॲक्यूट अँगल ट्रँगल. ॲक्यूट अँगल ट्रँगल काय म्हणायचं? ॲक्यूट अँगल ट्रँगल. जर दिलेल्या तिन्ही कोणांची मापे 90 अंशापेक्षा कमी असतील तर त्याला म्हणायचं लघुकोण त्रिकोण. लघुकोण त्रिकोण. कळेस? अरे ओ बाळांनो, समजे की नाही समजे? डायग्राम कशी असेल रे बाळांनो? होय हो. आता बघा, जर दिलेल्या तिन्ही कोणांची मापे कमी असतील, कमी समजत नाही का शब्द? एकच मिनिट. अरे तुमका काहे नहीं समझ में आ रही बे हैंड राइटिंग? इसको कलर चेंज कर देंगे. चला, जर दिलेल्या तिन्ही कोणांची मापे 90 अंशापेक्षा कमी असतील तर त्याला लघुकोण त्रिकोण म्हणतात. आता कळते का बघा? अन्विता बेटा, अयो, तुला तुला ऐकण्यात चाललं होतं. बर, आता कळते का बघा? ॲक्यूट अँगल ट्रँगल. ॲक्यूट अँगल ट्रँगल. ओके, कळते आता? बर, डायग्राम काढा बरं याची. अरे ओ बाळांनो, डायग्राम कैसी होंगी रे? ई देखो, ई ससुरी ऐसी होंगी. ई का मान लो तीनों साइड सेम है, तीनही बाजू सारख्या आहेत, है ना? तर ई का हम कहते समभुज त्रिकोण. सगळे काय असतात? 60 60 60. असं नाही की बाबा लघुकोण त्रिकोण मध्ये सगळे 60च असतील. एखादा 60 असेल, एखादा 70 असेल, पण 90 किंवा 90 पेक्षा जास्त नसतील. नको पण. ओके, लघुकोण मध्ये आलं. पहिलं झालं. आता दुसरा प्रकार तुम्ही लिहा. डायग्राम लिहित चला. डायग्राम नोट करा. आता कळतंय का बघा? चला, जे नाही समजलं ना ते सांगा, मी परत परत म्हणतो. हा, पेन चेंज करू तो आपण. झालं? बर, आता घ्या पुढचा. नोट झालं का करणं सर्वांचं? आता घेऊत आपण काटकोण त्रिकोण. चलो, दुसरा प्रकार, दुसरा काटकोण त्रिकोण. बघा आता मला थोडस सेपरेट सेपरेट लिहावं लागतील हे असे. बघा आता कळते का? काटकोण त्रिकोण. बर, याला म्हणतो आपण राईट अँगल ट्रँगल. आता कळतं? ओके, राईट अँगल ट्रँगल. डन. अरे लिहिणं कोणाच बाकी जर राहील तर चला लवकर लिहा. लिहायला वेळ नाही लावायचा. हा, नोट करून घ्यायचं फास्ट. श्रेयश महाराज, बरोबर आहे का? नोट करून घ्या फास्ट.
चला झालं का? कंप्लीट. ओके रुद्र महाराज डन. आता सांगा मला काटकोन त्रिकोण कसा असेल? तर काटकोन म्हणजे 90 अंश, बरोबर आहे. मग इथे लिहितो हा बघा. जर दिलेल्या तीन कोणापैकी एखाद्या कोणाचे माप दिलेल्या तीन कोणापैकी एखाद्या कोणाचे माप 90 डिग्री असेल तर त्यास काटकोन त्रिकोण म्हणतात. काय म्हणतात? काटकोन त्रिकोण म्हणतात. काटकोन त्रिकोण म्हणतात. त्यास काय म्हणायचं? काटकोन त्रिकोण म्हणायचं. आलं लक्षात? यस. बघा राइट एंगल ट्रायंगल का बोलते इसको? राइट एंगल ट्रायंगल. आता कळते का हँडरायटिंग? ओके डन. चला हा आता बाळांनो हा राइट अँगल ट्रायंगल कसा असतो? कोणतंही जे तीन कोण दिलेत ना त्यावेळी कोणत्याही एकाचं माप जर 90 डिग्री असेल हम्म 90 डिग्री जर एखाद्या कोणाचं माप असेल तर त्याला म्हणायचं काटकोन त्रिकोण. आले. बाकी हे दोन तुमचे काही असू द्या, बरोबर आहे ना. आपण आतली तिघांची बेरीज काय असते? तिघांची बेरीज असते 180 अंश. ते मात्र पॉईंट नोट करायचा बरं आपल्याला, ते विसरायचं नाही. नंतर सगळ्यात शेवटी मी प्रकार झाल्याच्या नंतर त्याची ते महत्वाचे पॉईंट सांगणार आहे की त्यांच्या तिन्ही कोणांची बेरीज काय असते, बाह्य कोण काय असतो, बाह्य कोणांची बेरीज काय असते ते सांगणार आहे. चला क्लिअर झालं. हा झाला दुसरा ज्याचं नाव आहे राईट अँगल ट्रायंगल काटकोन त्रिकोण. बर आता याच्या पुढे चला अजून तिसरा प्रकार नोट करणं झालं का? बघा लिहिणं. चला लिहिणं झालं का? डन. बर आता चौथ्याचं जे नाव आहे सॉरी तिसऱ्याचं जे नाव आहे त्या तिसऱ्याचं नाव आहे विशाल कोन त्रिकोण. विशाल कोन बघा त्रिकोण. विशाल कोन त्रिकोण म्हणजे ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल. ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल. राईट. काय नाव? ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल. चला चला ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल. ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल. चलो कंप्लीट. झालंय. ओके. आता हे ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल काय असतं? ऑप्टिव्स म्हणजे काय बोला विशाल कोन. पाहता जर एखाद्या कोणाचे माप तीन पैकी एखाद्या कोणाचे माप बघा बाळांनो काय असलं पाहिजे रे? 90 अंशापेक्षा जास्त असेल. मग आता पुढे काय पहा तर त्या जर एखाद्या असल्या तसं नका लिहू, थांबा थोडंच थांबा. जर त्रिकोणाच्या एखाद्या त्रिकोणाच्या शब्द ऍड करा. जर त्रिकोणाच्या आणि इथं शब्द ऍड करा बाळांनो एखाद्या. तुम्ही ऑलरेडी लिहिलाय एखाद्या.
जर त्रिकोणाच्या एखाद्या कोणाचे माप 90 अंशापेक्षा जास्त असेल, 90 अंशापेक्षा जास्त असेल, बघा जास्त असेल, तर त्यास काय म्हणायचं? विशालकोण त्रिकोण म्हणतात. चला, त्यास विशालकोन त्रिकोण म्हणतात. विशालकोन त्रिकोण म्हणतात. ठीक आहे, हे असं विशालकोन त्रिकोण म्हणतात. बर, याची डायग्राम कशी असेल रे बाळांनो? महत्वाचा आहे ना डायग्राम. चला, डायग्राम कशी असेल पहा. हे आसी, एक आसा. बर, हे कोण नाही आपल्याला, आता डायरेक्ट त्रिकोण दाखवायचा ना, मग याला जोडून घेऊ आपण. हे आसा, हा असेल तुमचा 110 डिग्री समजा. आता तुम्ही म्हणसाल सर एकच आहे, बाकीचे नाही, एक पाहिजे फक्त, कोणताही एक. जर कोणताही एक तुमचा हा काय असेल, 90 अंशापेक्षा जास्त असेल, तर त्याला म्हणायचं विशालकोन त्रिकोण. आलंय? लघुकोन म्हणजे काय? सगळेच्या सगळ्या कोणांची माप 90 पेक्षा कमी. काटकोन म्हणजे काय? एक कोणाचं माप त्याच्यातल्या काय असायला पाहिजे? 90 अंश असायला पाहिजे, त्याला म्हणतो आपण काटकोन. बर, विशालकोन त्रिकोण म्हणजे काय? समजा एखाद्या कोणाचे माप काय असेल? 90 अंशापेक्षा जास्त असेल, तर त्याला म्हणतो आपण विशालकोन त्रिकोण. बरोबर आहे? यस. हे कशावरून झाले? हे कोणावरून झाले. आता बाजूवरून पण याचे प्रकार पडतात. काय? बाजूवरून. तुम्ही इथपर्यंतच लिहायचंय. आता बाजूवरूनचे आपण डिस्कस करूत आणि नेक्स्ट लेक्चरला मग नोट करूत, लिहून घेऊत. आज नाही लिहायचे. हा, चला, झालं का? डन. हा, सर्वांचं लिहिणं झालं का? बघा. चला, आता काय म्हणतो पहा मी, इथं लिहा. आता कोणाचे प्रकार पण कसे? बाजूवरून. प्रकार पण कसे? बाजूनुसार म्हणूत आपण, बाजूनुसार. हा, कोणाचे प्रकार पण कसे? बाजूनुसार. ठीक आहे. आता हे बाजूनुसार काय असतात पहा बरं. बाजूनुसार समजा कधी कधी काय होतं बघा बाळांनो, आता हे काहीच लिहू नका, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये लिहूत. याचे मस्त प्रॉपर्टीज आहेत, भारी आहे बरं. हे हा जो कन्सेप्ट आहे फार कामाचा कन्सेप्ट आहे. पहा, समजा या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या असतील, तिन्ही बाजू सारख्या असतील, तर याला म्हणायचं समभुज त्रिकोण. ह्याला काय म्हणायचं? समभुज त्रिकोण. आयसोस्कल ट्रायंगल, सॉरी, इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय? समभुज. दुसरा असतो ज्याच्यात समजा दोनच बाजू तुमच्या एक सारख्या दिसत आहे मला, दोन बाजू काय सारख्या आहेत, समजा ही आणि ही बाजू सारखी आहे पण ही वेगळी आहे, तर याला म्हणायचं समद्विभुज त्रिकोण. याला काय म्हणायचं? समद्विभुज त्रिकोण, ज्याला म्हणतो आपण आयसोस्कल ट्रायंगल. बरोबर आहे. तिसरं, ज्याच्यात तिन्ही बाजू वेगळ्या वेगळ्या असतील, तिन्ही बाजू काय वेगळ्या वेगळ्या, तर याला म्हणायचं विषमभुज त्रिकोण. म्हणजे काय? स्केलन ट्रायंगल. स्केलन ट्रायंगल. आलं? तर हे जे आहे हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये लिहून घेणार आहे, नोट करणार आहे. ह्याच्या प्रॉपर्टीज आहेत बाळांनो खूप चांगल्या. काय की समजा तिन्ही बाजू सारख्या असतील तर तिन्ही कोण सारखे असतात. या दोन बाजूच्या, या बाजूच्या समोरचा कोण समजा 60 डिग्री असेल, तर या बाजूच्या समोरचा म्हणजे हा सुद्धा 60 डिग्री असतो. म्हणजे काय? सारख्या बाजूंच्या समोरासमोरचे कोण सुद्धा सारख्याच मापाचे असतात. ह्या अशा प्रॉपर्टीज आहेत. हे आपण छोटे छोटे पॉईंट पण त्याच्यात लिहिणार आहे आपण. हा, ओके, इथपर्यंत आलं लक्षात? यस. ओके, डन. चला, आता आपल्याला अजून 2-3च लेक्चर बाळांनो बेसिकचे घ्यायचे, नंतर इंडेक्स प्रमाणे चॅप्टर स्टार्ट करायचे. त्याच्यामुळं आता आपल्या बॅचला बघा, मला वाटतंय रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोकण भाग, गडचिरोली, त्याचबरोबर आपण इकडे वरी आपल्या याच्याकडे आलो, जळगाव साईडला आलो, तिकडचे म्हणजे सगळ्या भागातले विद्यार्थी आपल्या अकॅडमीला जॉईन आहेत बाळांनो, टोटल भागातले. महाराष्ट्रातल्या
कानाकोपऱ्यातले सगळीकडचे विद्यार्थी आपल्याकडे जॉईन. कारण सकाळच्या बॅचलाच एक विद्यार्थी मला काय म्हटला, सर आमच्या कोकणात या ना, आले नाही का तुम्ही कोकणामध्ये. मग मी विचारलं, बा तुझा जिल्हा कुठला आहे, तर रत्नागिरी आहे म्हटला. म्हणजे विचार करा बाळांनो, आपण इकडे रत्नागिरी, वरती जळगाव है ना, इकडे त्याचबरोबर गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली ह्या सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचले बाळांनो आपण, सर्व जिल्ह्यांपर्यंत. यस, त्यासारखंच बाळांनो तुम्हाला सुद्धा काय करायचे, तुमचे जे विद्यार्थी असतील, मित्र असतील ओळखीचे, मग ते चौथीचेच असतील असं नाही बाळांनो, आपल्याकडे 3री ते 8वी पर्यंत सर्व वर्गांचं मार्गदर्शन सुरू झालेलं आहे. मग स्कॉलरशिप असेल, NMMS परीक्षा असतात पुढे गेल्यानंतर, तुम्ही नवोदय परीक्षा असते तुम्हाला पुढच्या वर्षी, तर या सगळ्या परीक्षांचं मार्गदर्शन सुरू झालेलं आहे. तर तुम्ही कोणत्याही वर्गाचा विद्यार्थी असेल तर त्याला सांगू शकता, तुमच्या विद्यार्थ्यांना, वर्गातल्या विद्यार्थ्यांना सांगू शकता. नंबर तुम्हाला माहिती आहे, मी स्टार्टिंगलाच नोट केलेला होता. ओके, यस, चला मग सर्वांना लिंक पाठवा. थांबूत मग इथे बाळांनो, नेक्स्ट लेक्चरमध्ये हा पार्ट आपण क्लिअर करू. ओके, चलो डन, बाय, हॅव अ नाईस डे. ओके, थँक्यू.